नमस्कार. आज आपण संधी सेवेच्या कार्यामध्ये हे चक्र या ठिकाणी आपण आज कंटिन्यू करणार आहोत. यामध्ये आपण बघतो की बेसिस ऑफ गव्हर्नमेंट देअर कॅन बी गव्हर्नमेंट विदाउट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी. म्हणजेच या प्रशासकीय व्यवस्थेपेक्षा पलीकडे शासन नाही. शासन किंवा शासनाचे अस्तित्व हे ह्या प्रशासकीय व्यवस्थेच्या पलीकडे नाही. त्यासोबत शासन कोणतेही कार्य ह्या प्रशासकीय व्यवस्थेला सोडून करू शकत नाही. शासनाला आपली कार्य, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ह्या प्रशासकीय व्यवस्थेत आवश्यकता ही लागत असते. त्यामुळं ते त्यांनी नो गव्हर्नमेंट एक्सेप्ट द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम किंवा लोक प्रशासनाशिवाय शासनाची कल्पना आपल्याला करता येत नाही असे या ठिकाणी म्हणण्यात. सोबतच implementing law and policies. Civil services are responsible for implementing laws and executing policies framed by the government. या लोक प्रशासनाची कार्य, त्याची व्याप्ती ही कितीही मोठ्या प्रमाणात वाढलेली असली तरी सुद्धा आपण बघतो की या ठिकाणी लोक प्रशासनाचा समन्वय हा प्रामुख्याने केवळ अंमलबजावणीशीच येत असतो. शासनाने वेळोवेळी विकासासाठी किंवा काही समस्या सोडवण्यासाठी जी काही कायदे केलेले आहेत त्या सर्व कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही लोक प्रशासनावर असते. अनेक वेळा शासन अनेक स्वरूपाची, नवनवीन स्वरूपाची कायदे हे या ठिकाणी करीत असते. या नवनवीन कायद्याच्या माध्यमातून शासन आपली जबाबदारी ही पार पाडण्याचा प्रयत्न करते. परंतु ते जे तयार करणारे कायदे आहेत, ते जे तयार होणारे कायदे आहेत, त्याची प्रत्यक्ष स्वरूपामध्ये अंमलबजावणी करण्याचे कार्य हे प्रामुख्याने लोक प्रशासन करीत असते. त्यासोबत जी काही धोरणे शासन वेळोवेळी तयार करण्यात येते त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचे कार्य हे सुद्धा लोक प्रशासनावर असते. म्हणजे त्या ठराविक धोरणांची प्रत्यक्ष कृती ही
लोक प्रशासनाच्या अंमलबजावणीतून होत असते. सोबतच आपण बघतो की सनदी सेवेला धोरण तयार करण्यामध्ये सुद्धा तेवढंच महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येते. जी काही धोरण करणारी कार्यकारी शाखा आहे त्याला आवश्यक स्वरूपाचे सर्व सल्ले आणि माहिती पुरविण्याचे कार्य हे लोक प्रशासन करीत असते. प्रामुख्याने अनेक विचारवंतांचे हे मत आहे की लोक प्रशासनाचा संबंध हा केवळ अंमलबजावणीशी असतो. धोरण तयार करणे, त्याचे विश्लेषण करणे अथवा धोरण निर्मितीमध्ये लोक प्रशासनाचं महत्त्व किंवा लोक प्रशासनाचं योगदान हे विचारवंतांनी काही मान्य केलेलं नाही. तर त्या ठिकाणी प्रामुख्याने लोक प्रशासनाचा संबंध हा केवळ कायदे, निर्णय, धोरणाच्या अंमलबजावणीशीच या ठिकाणी लावलेला आपल्याला दिसून येतो. असे असले तरी लोक प्रशासनाचे या धोरण निर्मितीतील महत्त्व हे थोडेही या ठिकाणी कमी होत नाही. तर धोरण निर्मितीमध्ये यथोचित स्वरूपात मदत करण्याचे, सल्ला देणे, ॲडवाईस देणे, माहिती पुरवणे, सर्व स्वरूपाचे कार्य त्या ठिकाणी लोक प्रशासन करीत असलेलं किंवा सनदी सेवा करीत असलेलं आपल्याला दिसून येतो. आपण बघतो की राजकीय व्यवस्थेला प्रामुख्याने स्थैर्य प्रदान करण्याचे कार्य हे या ठिकाणी सनदी सेवा करीत असते. अनेक वेळा दर 5 वर्षांनी आपण बघतो की शासन बदलते. त्याचबरोबर संबंधित खात्याच्या मंत्र्याकडनं ह्या जबाबदाऱ्या काढून घेऊन खांदेपालट होत असतात. अनेक शासन येतात जातात, मंत्री येतात जातात, परंतु या ठिकाणी परमनंट जर कोणी असेल तर ते म्हणजे सनदी सेवा असते, जी की ह्या एकूणच व्यवस्थेला स्टॅबिलिटी किंवा स्थैर्य प्रदान करण्याचे कार्य या ठिकाणी करीत असते. आणि कोणताही उद्देश साध्य होण्यासाठी कोणतेही कार्य तडीस जाण्याचे या ठिकाणी स्टॅबिलिटी किंवा स्थैर्य असणे नितांत आवश्यक असलेलं आपल्याला दिसून येते. आपण बघतो की सनदी सेवा जी आहे ही सनदी सेवा ही सामाजिक आणि आर्थिक विकासाचं सगळ्यात महत्त्वाचं मोठं साधन मानण्यात येते. सोबतच ह्या सनदी सेवा विविध स्वरूपाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व इतर स्वरूपाच्या कल्याणकारी सेवा पुरवित असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. सोबतच आपण बघतो की या कल्याणकारी व्यवस्थेमध्ये सर्व स्वरूपाची
विकास साध्य करण्याचं कार्य या ठिकाणी संधी सभा करीत असतात. अशा नानाविध स्वरूपाची विकासात्मक पारंपरिक स्वरूपाचे कार्य सनदी सभा या ठिकाणी करीत असलेल्या दिसून येते.